आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। मानोली येथे पुराच्या पाण्यात एक महिला वाहून गेली तर एक महिला बचावली। मानवत तालुक्यातील मानोली शिवारात दिनांक 10 जून सोमवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास ढगफुटी पाऊस पडला। या ढगफुटीने आलेल्या पुराच्या पाण्यात 40 वर्षीय महिला सुनीता धुरपती लव्हाडे वाहून गेल्या तर रंजना भास्कर सुरवसे या बचावल्या। मानोली येथील ग्रामस्थांनी पुरात वाहून गेलेल्या सुनीता लव्हाडे यांचा शोध सुरू केला असून या कामी प्रशासनानेही धाव घेतली आहे। तर रंजना सुरवसे यांना बेशुद्ध अवस्थेत मानवत शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर उपचार करीत आहे। मानोली परिसरात ढगाळ वातावरण पसरले होते। पाठोपाठ पावसाचा प्रारंभ झाला। पावसाने अचानक जोर धरला आणि मुसळधार पावसाने हाहाकार माजला। नीट परीक्षा घोटाळ्या प्रकरणी चौकशी करण्याची आमदार राहुल पाटील यांची मागणी। देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षा घोटाळ्याची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणी परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिनांक 10 जून सोमवार रोजी केली आहे। नीट परीक्षेचा निकाल 4 जून रोजी घोषित झाला। यात काही धक्कादायक बाबी उघडकीस आल्या। 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण पडले आहेत। प्रतिवर्षी सिंगल फिंगरमध्ये ही संख्या असते असे नमूद करीत हरियाणामध्ये एकाच केंद्रात 6 विद्यार्थ्यांना 720 पैकी 715 गुण कसे मिळू शकतात। उत्तर वगळले तर 720 पैकी 716 गुण पडावेत। असे असेल तर 718 किंवा 719 एवढे गुण पडले शक्य आहे काय? 14 जूनच्या निवडणूक निकालाच्या वातावरणात 4 जूनलाच कशासाठी? या गोंधळामुळे 10 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। त्याची जबाबदारी कोणावर? विद्यार्थ्यांमध्ये मनाच्या त्यांच्या भविष्याशी अजून किती खेळायचं असा सवाल आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला। विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्याय दूर करण्यासाठी नीट परीक्षा 2024 मधील झालेल्या घोटाळ्याची जबाबदार नॅशनल टॅलेंट एजन्सीची सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चस्तरीय समिती गठीत करून चौकशी करून घोटाळ्यातील दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी। अन्यथा या विद्यार्थ्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। दुष्काळग्रस्त मच्छीमार भोई समाजाला आर्थिक मदत देण्याची मागणी। गंगाखेड तालुक्यातील सर्व नद्या तलाव आटल्यामुळे मच्छी उत्पादन होत नाही। त्यामुळे या परिसरातील मच्छीमारीवर उदरनिर्वाह भागवणाऱ्या भोई समाजावर उपासमारीची वेळ आली आहे। उपासमारीवर पर्याय काढण्यासाठी बँका कर्ज देत नाही। अनंत अडचणीमध्ये असलेल्या उपासमारीशिवाय पर्याय कोणताही आधी नाही। अर्धा किलो माशीसाठी दिवसभर फिरूनही तलावात पाणी नसल्यामुळे मासे मिळत नाहीत। जीवनचक्राच्या अडचणीत मुलाबाळाचे हाल होत आहे। शिक्षणाचा अभाव, मच्छीमारी व्यवसाय करणारे अल्पसंख्याक असल्यामुळे विकासापासून कोसू दूर जात आहे। या अल्पसंख्याक समाजाकडे कोणताही पुढारी नेता यांचे लक्ष नसल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बाब लक्षात घेऊन गंगाखेड तालुक्यातील मच्छीमार भोई समाज बांधवांच्या मागण्याला प्राधान्य देऊन उपासमारीचा प्रश्न मिटवावा असे ग्लोबल कहार समाज चॅरिटेबल ट्रस्ट निवेदनाद्वारे गंगाखेड तहसीलदार यांना मच्छीमार बांधवातील सोनाली कुलभैया, अनुसाया कचरे, मुक्ताबाई भिजले, मंगल गहिरे, गिरिजा कचरे, मुंजाजी परसे, कृष्णा परसे, अंकुश गहिरे, पिराजी मोरे, नवनाथ कचरे, महेश कचरे, हनुमान इंदुके, छगन परसेसह आदींनी कळविले आहे। ग्लोबल कहार समाज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने निवेदनाद्वारे समाजाच्या मागण्यामध्ये दुष्काळग्रस्त मच्छीमार भोई समाजाला 50,000 रुपये आर्थिक अनुदान देण्यात यावा। मच्छीमार कुटुंबाला राष्ट्रीय क्रेडिट कार्ड देण्यात यावे। शासन अंतर्गत राशन मोफत देण्यात यावे। गोदावरी नदीमध्ये मत्स्यबीज शासनाने मोफत सोडावे। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या मच्छीमार बांधवांना अनुदानाच्या योजना देण्यात याव्या असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी मच्छीमार भोई समाज बांधवांसह महिलांची प्रामुख्याने उपस्थिती होती। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देणार आमदार सुरेश वरपुडकर। परभणी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात विमा कंपनीचे प्रतिनिधीसोबत आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 10 जून सोमवार रोजी बैठक संपन्न झाली। यावेळी आमदार सुरेश वरपुडकर यांनी 2023-24 मध्ये परभणी जिल्ह्यातील 52 मंडळात सलग 21 दिवस पाऊस न पडल्यामुळे बाधित
घोषित केलेल्या मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीनला 25% सरसकट अग्रिम दिला असून उर्वरित 75% का दिला नाही, तसेच कापूस व इतर पिकांचा 100% विमा का दिला नाही, 70,000 शेतकऱ्यांच्या तक्रारी का रद्द केल्या, असा जाब विचारला। यावेळी कंपनीच्या व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत उत्तर देता आल्या नाही। यामुळे गतवर्षी दुष्काळ असल्यामुळे पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना 100% विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सरसकट कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन ऑफलाईन फोनवर तक्रार केली असेल आणि कोणत्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरला नाही आणि वरच्या कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल केली नाही, यांना पण खरीप व रब्बी पिकाचा 100% लाभ देण्यात यावा, अन्यथा लवकर मार्ग काढला नाही तर आम्ही सर्वजण कोर्टात धाव घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा ठामपणे सांगितले। याला कृषी अधीक्षक अधिकारी यांनी स्वतः सहमती दिली व कंपनीच्या प्रतिनिधींना तशा सूचना दिल्या आहेत। यावेळी आमदार सुरेश वरपुडकर, प्राध्यापक रामभाऊ घाटगे, सोनपेठ काँग्रेस तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुंजाभाऊ घोंडगे, रंगनाथ भोसले, सचिन जंजाळ, सुदर्शन कदम, सुरेश यादव, अशोक जाधव, परभणी बाजार समितीचे उपसभापती चव्हाण, कल्याण लोहटसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते। बी बियाणे खत चढ्या दराने विक्री करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी। पूर्णा शहरासह तालुक्यातील कृषी केंद्र चालक बी बियाणे खत चढ्या दराने विक्री करत असल्याने कृषी केंद्र चालकांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने आज दिनांक 10 जून सोमवार रोजी पूर्णा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारा करण्यात आली आहे। पूर्णा तालुक्यातील शेतकरी वर्ग खरीप पेरणीसाठी कृषी केंद्रावर खते बी बियाणे मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे। कृषी केंद्र चालकाकडून बी बियाणे खते चढ्या दराने विक्री करत असून कृत्रिम तुटवडा दाखवून सध्या बी बियाणे उपलब्ध नसून असे सांगून कृषी केंद्र चालक चढ्या दराने बी बियाणे खते विक्री करत आहेत। शेतकऱ्यांना GST बिले न देता साध्या कागदावर बिल देत आहे। यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन त्यांची फसवणूक होत आहे। याकडे पूर्णा तालुका कृषी विभागाने बी बियाणे खते कीटकनाशकाची चढ्या दराने होत असलेल्या कृषी केंद्रावर कठोर कारवाई करावी व तालुक्यातील सर्व कृषी केंद्रावर बी बियाणे खते उपलब्ध साठा याचे नामफलक बोर्ड लावण्यात यावे। कृषी केंद्र चालकाची तपासणी व गुणवत्ता निरीक्षक मार्फत सोयाबीन, कापूस, उडीद, तूर, मूग इत्यादी बी बियाणेसह पिकांचे लागणारे सर्व रासायनिक खतांचे नमुने घेऊन तपासणी करावी। चढ्या दराने बी बियाणे खते विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी। कृषी केंद्राचे परवाने रद्द करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा पुणेच्या वतीने करण्यात आली आहे। दिलेल्या निवेदनावर तालुका अध्यक्ष जनार्दन औरंगण, शहराध्यक्ष सय्यद सलीम, एम सुहागनकर, शहर संघटक पत्रकार सुशीलकुमार गायकवाड, सचिव नारायण सोनटक्के, पूर्णा शहर उपाध्यक्ष किशोर सूर्यवंशी, महिला शहराध्यक्ष मथुरा गरड, भारती खंदारे सदस्यसह ग्राहक पंचायतचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहे। मानव विकास अंतर्गत शिक्षकांची समायोजन करण्याची मागणी। मानव विकास अंतर्गत शिक्षकांच्या समायोजनासाठी जिल्हा प्रशासनाला आज दिनांक 10 जून सोमवार रोजी निवेदन देण्यात आले असून निवेदनामध्ये शिक्षकांचे लवकरात लवकर समायोजन करावे अशी मागणी करण्यात आली आहे। मानव विकास अंतर्गत या शिक्षिका 2023 पासून कार्यरत आहे। या संदर्भामध्ये समायोजनासाठी सूचना देखील आहे, परंतु अद्याप ही समायोजन न झाल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे। त्यामुळे लवकरात लवकर या सर्व शिक्षकांचे समायोजन करून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शिक्षकांच्या वतीने करण्यात आली आहे। सेलू शहरात जोरदार पावसाच्या हजेरीने जनजीवन विस्कळीत। आज दिनांक 10 जून सोमवार रोजी दिवसभर कडाक्याचा ऊन पडत असताना दुपारी 4 वाजता अचानक विजेच्या कडकडाटासह सुसाट वाऱ्या सुटून जोरदार पावसाची हजेरी झाली। सेलू शहरातील विविध भागात तड्याचे स्वरूप झाले आहे। सेलू पालिका प्रशासनाच्या वतीने मान्सूनपूर्व नाल्यांची सफाई करण्यात आली नसल्याने पहिल्याच पावसात सेलू शहरातील विविध भागात पाणी साचल्याने दिसून आले। सेलू शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या गौसिया मस्जिद परिसरात नाल्यांची सफाई करण्यात आली नसल्याने नाल्यांचे घाण पाणी मस्जिदच्या भिंतीला लागून वाहत होते। शिवाजीनगर भागात सेलू पालिकेच्या वतीने लवकरात लवकर सफाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे।
पूर्णा कानखेड रस्त्याची दयनीय अवस्थामुळे वाहनधारक त्रस्त। पूर्णा शहरातून कानखेड गावाकडे जाणाऱ्या 2 किलोमीटर रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे। या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडून रस्ता संपूर्ण उपटून गेला आहे, त्यामुळे येथून वाहतूक करणे अवघड झाले आहे। पावसाळा सुरू झाल्याने रस्ता पूर्ण कामातून गेला आहे। जिल्हा परिषदेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे। रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा जिल्हा परिषदकडून दुर्लक्ष होत आहे। माजी जिल्हा परिषद सदस्यांनी थातूर मातूर मुरुम टाकून लाखो रुपये निधी हडपला आहे। यामुळे हा रस्ता खराब झाला आहे। याकडे विभागीय आयुक्त यांनी लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक वाहनधारकांकडून होत आहे।